नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्या ही वसुंधराला बोलते, आता हे सगळे पुरावे आपण सर्वांच्या समोर उघडे करण्यासाठी आपल्याला घरामध्ये एक बकरा शोधावा लागेल. त्याच वेळेस त्या ठिकाणी पिहू येते आणि ती बोलते, रम्या ताई माझे तुझ्याकडे काम आहे. तेव्हा वसुंधरा ही रम्याला म्हणते, रम्या बघितलंस का, बकरा स्वतःहून बळी देण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर आपण बघतो काव्या पार्थला बोलते, मिस्टर देशमुख उद्यापासून जर काउन्सिलिंगला नाही गेले तर मग माझ्या टीचरांना काय वाटेल. तेव्हा पार्थ विचारतो, परंतु का, तुम्ही काउन्सिलिंगला का जायचं नाही. आणि तेव्हा काव्य ही मनोमन बोलते, कारण आता मला हे लग्न हवंसं वाटतं. तर इकडे आपण पाहतो रम्या ही वसुंधराला बोलते, सर्व पुरावे फोटो वगैरे व्यवस्थित ठेवले आहेत ना. तेव्हा वसुंधरा देखील बोलते, हो, ते बॅगमध्ये व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि आपण बघतो घरातील सामानाची साफसफाई करत असताना कामवाल्या बाईच्या हातून बॅग ही जिन्यातून खाली पडते आणि तेव्हा आपण बघतो ती बॅग ही मानिनीच्या पाठीमागे येऊन पडते. ती फाटल्यामुळे त्यातले पुरावे बाहेर येतात. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनीच्या हाती काव्याचे व जीवाचे प्रेमाचे पुरावे लागणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.